इथे मी तांदूळची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. इथे मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतला आहे चॉपरला. इथे 2 मिरच्या चिरून घेतल्या आहेत. 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत. 1 चमचा मोहरी घेतली आहे. आता सर्वप्रथम मी गॅसवर इथे कढई गरम करण्यास ठेवली होती. आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल ओतत आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये फोडणी तयार करणार आहे. इथे बऱ्यापैकी छान असं तेल गरम झालं आहे. आता सर्वप्रथम त्याच्यामध्ये मी मोहरी घालून घेते. मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये लसूण घालून घेते. लसूण छान असा लाल भाजून झाला की त्याच्यामध्ये मिरची घालते आणि बारीक चिरलेला कांदा घालून हे सर्व जिन्नस चांगलं परतून घेते. हे सर्व जिन्नस पूर्ण लाल होईपर्यंत परतायचं, जेणेकरून कांदा पण छान लाल होईपर्यंत भाजला जातो. हे सर्व जिन्नस छान असं लालसर भाजून झालं की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे आणि हे पुन्हा एकदा छान परतून घेते. हे सर्व परतून झाले की त्याच्यामध्ये धुतलेली भाजी घालून घेते आणि छान अशी परतून घेते. ह्या भाजीला इंग्लिशमध्ये अमरनाथ व्हेजिटेबल असेही म्हणतात. ह्या भाजीमध्ये लोह हा घटक पुष्कळ प्रमाणात असल्याने पांडुरोगामध्ये ही भाजी अत्यंत उपयोगी ठरते. या भाजीत सी जीवनसत्वामुळे रक्तपित्ताचा त्रास कमी होतो. तांदूळची भाजी शिजवून खाण्यापेक्षा याचा कच्चा रस घेतला तर जास्त उपयोगी ठरतो. ही भाजी मधुर रसाच्या गुणांनी समृद्ध व शीतवर्य आहे. ही भाजी उष्णतेच्या तापात विशेषतः गोवर, कांजण्या व तीव्र तापात फार उपयुक्त आहे. तसेच विषविकारी, नेत्रविकारी, पित्तविकारी, मूळव्याध, यकृत व त्वचेचे समस्त विकार यामध्ये उष्णता कमी करण्यास मदत करते. ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. त्यामुळे या भाजीचा आहारात उपयोग करणे आवश्यक आहे. नाजूक प्रकृतीच्या व्यक्ती, बाळातीन, गरोदर स्त्रिया व वृद्ध माणसांसाठी ही भाजी वरदान आहे व ही भाजी बाळातनीच दूध वाढवण्यासाठी मदत करते. त्यामुळे ही भाजी आहारात असणे खूप आवश्यक आहे. आता इथे भाजी शिजण्यासाठी मी 1 चमचा एवढं पाणी घातलेलं आहे आणि हे संपूर्ण पुन्हा एकदा हलवून घेते आणि झाकण ठेवून भाजी ही 1 मिनिट चांगली शिजू देते. शक्यतो ही भाजी हिवाळ्याच्या आणि पावसाळ्याच्या ऋतूमध्येच मिळते. मला इथेही पारंपरिक पद्धतीने ही भाजी करायची होती, म्हणून ही मी भाजी रानातून शोधून आणली आहे. 1 ते 2 मिनिटानंतर इथे भाजी छान अशी शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे पुन्हा एकदा मी हलवून घेते. जर तुम्हाला ही भाजी कोरडी वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं तेलही घालू शकता. इथे हे तेल ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. आणि पुन्हा एकदा हे मी सर्व मिक्स करून घेते. अशा प्रकारे इथे ही तांदूळची पारंपरिक पद्धतीने केलेली भाजी रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला जरूर आवडेल. ही भाजी पौष्टिक असल्यामुळे खायला अप्रतिम व चवदार लागते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता मी ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेते. हे पहा किती अप्रतिम दिसत आहे भाजी, खायलाही चवदार लागते. तुम्हाला ही भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही या भाजीचं सूप नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला जरूर आवडेल.